ओवैसी असतील यांनी समर्थन दिलं, परंतु ठाकरे गटाची कुठेतरी वेगवेगळी मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले। या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो, युद्ध सदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो, देशाच्या संदर्भात एखादा विषय असो, या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे। अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये, त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने, स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं। हीच या देशाची परंपरा राहिली आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मूर्खासारखे स्टेटमेंट देणं, हे जे काही उबाठाकडनं चाललेलं आहे, देशाची जनता माफ करणार नाही। शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलंय की काश्मीरमध्ये जे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्म बघून गोळ्या मारण्याने असं ते म्हणतात। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। सर, एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जाते, ही सगळी मदतकार्य राबवलं जाते, विमानं पाठवली जातात, परंतु महायुतीतलेच खासदार आहेत शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणले, कुठेतरी उपहासात्मक टीका केली। मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल, अनेक वेळा बोलताना भान उरत नाही, त्यामुळे त्यांचं वक्तव्य काही योग्य नाही आहे, त्यांनी असं वक्तव्य करू नये।